समर्थ श्वेता झोममध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला दाखवणार आहे जास्वंदीचं फ्लावर्स आपण सगळ्यात सोप्या पद्धतीने कसं बनवायचं, तेही कुठलाही पाईप क्लीनर कट न करता आणि सोप्यात सोप्या सगळ्यात छोट्या गणपती बाप्पासाठी बनवण्यासाठी चा हार आपण या ठिकाणी बघा फ्लावर्स कसं रेडी करायचं ते बघणार आहोत. तर इथे बघा तुम्ही पट्टीच्या साह्याने 2 इंच किंवा बोटाच्या साह्याने तुम्ही इथे मोजून घेऊ शकता. इथे आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा त्याचप्रमाणे वरती आपण ह्यापेक्षाही वरती जास्त थोडंसं नॉर्मल नकळत ठेवणार आहोत टोक. अशा पद्धतीने आपल्याला इथे त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. तर पुन्हा आपल्याला याचप्रमाणे जे स्टार्टिंगला आपण त्रिकोण करून घेतलेलं इथे त्याप्रमाणेच इथे सुद्धा त्रिकोण करून घ्यायचा आणि सेंटरचं जे टोक आहे ते थोडंसं वरती ठेवायचं आहे. तर बघा इथं अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं प्रेस फोल्ड करून घ्यायचं आहे आणि फोल्ड करून झाल्याच्या नंतर बघा इथे आपण खालून घेऊन वरती ही पाईप काढून घेतलेला आहे आणि ही फजी वायर आपण इथे अशा पद्धतीने घेणार आहोत. पॅक करून झालेले आहे बघू शकता. तर हे पेटल्स रेडी झालेलं आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने खूप सुंदर आणि छोटंसं पेटल्स फ्लावर्स तुम्ही रेडी करू शकता ह्यापासनं. तर चला आपण सगळे पेटल्स अशा पद्धतीने रेडी करून घेणार आहोत. तोपर्यंत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. इंचचं पाईप क्लीनर्स आपण इथे फोल्ड करून घेतलेलं आहे फ्रीजी वायर. त्यानंतर पुन्हा एकदा सेंटरला थोडंसं हे करून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा थर्ड टाइम आपण अशा पद्धतीचा सेप इथे करून घेतलेला आहे. जवळून बघा दाखवते अशा पद्धतीचा सेप आपण इथे रेडी करून घेतलेला आहे. ह्या मधल्या पॉइंटला आपण थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे. मधल्या पॉइंटला प्रेस करून झाल्याच्या नंतर बघा इथे खाली इथे वायर आपण ही जी वायर आहे याच्या मधोमध आपल्याला काय करायचं आहे इथे थोडंसं ट्विस्ट करून घ्यायचं आहे. ट्विस्ट करून झाल्याच्या नंतर पुन्हा तीच वायर यावरती आपण जिथे स्टार्टिंग केली त्या वायर मध्ये अडकून घेणार आहोत. इथे अडकून घेतल्याच्या नंतर बघा इथे आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित अशी अडकून घ्यायची आहे आणि इथे कुठल्याही प्रकारचा गॅप दिसणार नाही. अशा पद्धतीने बघू शकता मी इथे ही वायर अशी अडकून घेतलेली आहे. कुठल्याही प्रकारचा गॅप आपल्याला इथे दिसला नाही पाहिजे. त्यासाठी आपण इथे पुन्हा एकदा वरती वायर घेणार आहोत आणि अशा पद्धतीने पुन्हा फोल्ड बॅक साईडने करून घेणार आहोत आणि इथे थोडंसं आपल्याला एक्स्ट्राची जी फिजी वायर आहे ती आपण इथे टर्न करून घेणार आहोत. आता अशाच पद्धतीने सर्व 5 पेटल्स आपण इथे रेडी करून घेणार आहोत. तर बघू शकता खूप सुंदर असे हे पेटल्स आणि खूप सगळ्यात सोपं छोटं फ्लावर आहे जे की तुम्ही कुठल्याही प्रकारचे पाईप क्लीनर्स कट करायचे नाहीत, कुठलंही मेजरमेंट जास्त घ्यायचं नाही आणि अशाच पद्धतीचे सुंदर छोटे छोटे फ्लावर्स तुम्ही बनवून छोट्या गणपती बाप्पासाठी सुद्धा हार बनवू शकता. मोठ्या गणपती बाप्पासाठी हार कसा बनवायचा किंवा फ्लावर्स कसे बनवायचे हे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. पण आपण इथे बघा पाईप क्लीनर्स छोटे पाईप क्लीनर्स पासून छोटा गणपती बाप्पासाठी 1 ते 1.5 फूट गणपती बाप्पासाठीच्या मूर्तीसाठी तुम्ही इथे हार बनवू शकता. तर अशाच फ्लावर्स पासून तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये टोप, मुकुट किंवा बघा हार बनवू शकता. इझी आणि खूप सोपी पद्धत आहे. या पद्धतीमध्ये तुम्हाला काही चेंजेस करावेसे वाटतात का किंवा तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. खूप सारे व्हिडिओज आपल्या बघा युट्यूबवर दाखवलेले आहेत, पण इतक्या सोप्या आणि सहज साध्या पद्धतीने कोणीच तुम्हाला ही फ्लावर्स कशी बनवायची ती दाखवलेली नसेल. तर आता आपण ह्या तिन्ही पेटल्सला 5 पेटल्सला आपण इथे जॉईन करून घेणार आहोत. ते आपण तुम्हाला हवं तर तुम्ही ग्लूगनच्या साह्याने करा किंवा V7000च्या साह्याने करा. तर बघा आता माझ्याकडे इथे मी जे हे पोलन आहेत ते पोलन इथे चिटकून घेणार आहेत. तर बघा आपल्याला पोलन घ्यायचे आहेत फ्लावर्स बनवताना. तर हे फ्लावर्सला तुम्ही पोलन बनवू शकता किंवा तुमच्याकडे पोलन नसतील तर तुम्ही छोटे छोटे पोलन्स आपण घरी सुद्धा बनवू शकतो. ते कसे मी तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत, जो की आपल्या जास्वंदीचा हार कसा बनवायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. त्यामध्ये बघा तुम्ही पोलन सुद्धा हँडमेड कसे बनवायचे ते सुद्धा टाकलेलं आहे आणि तुम्ही त्या सोप्या पद्धतीने पोलन सुद्धा बनवू शकता. तर आपल्याला इथे बघा 3 सेंटीमीटर कांडीची तार आपल्याला इथे फक्त पोलनसाठी तार कट करायची आहे. बाकी आपण इथे एकही फिजी वायर कट केलेली नाही, हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. तर आता आपल्याला यावरती तर बघा आता आपण ह्या पाईप क्लीनर जो कट करून घेतलेला होता छोटा त्याला इथे ग्लूगनच्या साह्याने आपल्याला जे पोलन आहेत ते
अटॅच करून घ्यायची आहे. पोलन तुम्हाला घरगुती कसे बनवायचे मी हे आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे बघा, ज्यामध्ये आपण पाईप क्लीनर पासून जास्वंदी फ्लावरचा हार बनवलेला, त्यामध्ये मी पोलन आपण हँडमेड सुद्धा बनवू शकतो हे दाखवलेलं आहे. तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा. तर बघा आता आपल्याला ह्या फ्लावर्सला एक एक पाकळी जॉईन करून घ्यायची आहे. तर ते बघा कसं, तर त्यासाठी तुम्ही इथे ग्लूगनचा वापर करू शकता. ग्लूगन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बघा इथे B7000चा जो ग्लू असतो तो सुद्धा वापर करू शकता. तुमच्याकडे जास्वंदी फ्लावर बनवण्यासाठी रेड कलर नसेल तर तुम्ही ऑरेंजमध्ये, येल्लोमध्ये, कुठल्याही कलर्समध्ये, व्हाईटमध्ये, पिंकमध्ये, कुठल्याही कलर्समध्ये जास्वंदीचं फूल हे सुंदरच दिसतं. त्यापासून तुम्ही हार किंवा गणपती बाप्पासाठी मुकुट खूप सुंदर सुंदर असं डिझाईन्समध्ये क्राफ्ट करू शकता. तर तुम्हाला कुठली डिझाईन नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायची आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, तसं मी पुढचा व्हिडिओ अपलोड करेन. आणि ही सुंदर छोटीशी फ्लावर्स तुम्ही खूप साऱ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओज अपलोड झालेले असतात, पण असा सुंदर व्हिडिओ आणि सगळ्यात छोटी साईजचे फ्लावर्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. आणि तुम्हाला ही क्रिएटिव्हिटी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही देखील नंतर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुमच्या गणपती बाप्पासाठी तुम्ही नंतर हा जो डिझाईनमध्ये बनवलेले आपण जे फ्लावर्स आहे त्यापासून तुम्ही गणपती बाप्पासाठी हार किंवा मुकुट बनवू शकता. आणि ज्यांना कुणाला असे व्हिडिओज बघायला आवडतात त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर आपण अशा पद्धतीने हे 5 पेटल्स चिटकवून घेतलेले आहे. तर ह्या फ्लावर्सला आपल्याला बघा ग्रीन कलरचा टेप किंवा तुम्ही ग्रीन कलरचं जर तुमच्याकडे पाईप क्लीनर फिजी वायर असेल तर तुम्ही त्यापासून सुद्धा ह्याला रॅप करू शकता. चला तर मी दाखवते तुम्हाला ह्याला आपल्याला बॅक साईडला रॅप कसं करून घ्यायचं ते. तर बघा याला आपण ग्रीन पाईप क्लीनरने इथे रॅप करून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपले हे सुंदर फ्लावर्स रेडी झालेले आहेत. बॅकनी पण तुम्हाला मी दाखवते. आणि यापासून तुम्ही बघा तुम्हाला हवं तर तुम्ही यापासून हार बनवू शकता किंवा टोप बनवू शकता. हे तर मी तुम्हाला ऑप्शन दिलेलेच आहे बघा. तर त्या अशाच पद्धतीने हे सोपे आणि सुंदर फ्लावर्स तुम्हाला बनवायला आवडतील का नक्की कमेंट करा आणि तुम्ही देखील बनवा आणि मला फोटो शेअर करा. लाईक अँड कमेंट करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.